नमस्कार पेन्शनर्स बंधू आणि भगिनी. नाशिक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचे जे 50 सभासद आहेत, त्यांचे हायर पेन्शनचे जे प्रपोजल्स आहेत, ते नाशिकच्या प्रायव्हेट फंड कमिशनरनी परत पाठवलेले आहेत आणि त्यांना हायर पेन्शन देण्यास नकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये जी कारणमीमांसा त्याने नमूद केलेली आहे, ती ट्रस्ट रूलमध्ये अशा प्रकारचं अमेंडमेंट केलेलं नाही. अर्थात त्या ठिकाणी जे क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत प्रायव्हेट फंड कमिशनरनी, त्याच्यामध्ये फक्त ट्रस्ट रूलचा विचार केला गेलेला आहे आणि मुद्दाम म्हणून त्या ठिकाणी इतर तरतुदीचा उपयोग केला असला तरी सुप्रीम कोर्टाच्या 4/11/22च्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक 37, 38, 39 याचा त्या ठिकाणी परामर्श घेतलेला नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे जे परिच्छेद क्रमांक 37, 38, 39 आहे ते फार महत्त्वाचे आहे आणि जो परिच्छेद क्रमांक 39 आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्रस्ट रूलमध्ये अमेंडमेंट करण्याची गरज नाही. फक्त जॉईंट ऑप्शन किंवा एम्प्लॉयरनी अंडरटेकिंग द्यायचे आहे आणि त्यामुळे जे काही नाशिक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांना किंवा सेवानिवृत्त सभासदांना जे काही त्यांनी हायर पेन्शनचे प्रपोजल परत केले आहे ते चुकीचे आहेत आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी तिथल्या कन्झ्युमर कोर्टात किंवा त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीनी बॉम्बेच्या हायकोर्टामध्ये रीट याचिका फाईल करून त्यावर स्थगनादेश घेतला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. नाहीतर ह्या बाबी या एक्झम्प्टेड ट्रस्टच्या संदर्भात वाढत जातील आणि त्यांची हिंमत वाढेल आणि प्रत्येक ट्रस्ट जे आहे त्यांचं हायर पेन्शनचं प्रपोजल ते परत करायला जातील आणि एकामागून एक असे संपूर्ण एक्झम्प्टेड ट्रस्टला या वाढीव पेन्शनचा फायदा मिळू देणार नाहीत आणि म्हणून माझी नाशिक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना विनंती आहे की त्यांनी हायकोर्टामध्ये रीट याचिका करून आणि सुप्रीम कोर्टाच्या पॅराग्राफ 37, 38, 39चा हवाला देऊन त्या ठिकाणी इंटेरिम स्टे घेतला पाहिजे. सो दॅट महाराष्ट्रामध्ये जे काही प्रॉव्हिडंट फंड कमिशनरची काय हेकेखोरी चालू आहे किंवा काहीही आवश्यकता नसताना प्रपोजल पाठवण्याचं जे काही त्यांनी ठाणून घेतलेलं आहे त्यांना आळा बसेल आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो की ट्रस्ट रूलमध्ये अमेंडमेंट करण्याची काही गरज नाही, फक्त अंडरटेकिंग पाहिजे आणि म्हणून तिथल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीनी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये याचिका केली पाहिजे आणि एम्प्लॉईला सुद्धा या ठिकाणी मार्ग आहे. तिथल्याच नाशिकच्या कन्झ्युमर कोर्टामध्ये त्यांना या ठिकाणी स्थगनादेश घेता येईल. तेव्हा कृपया याचा विचार करावा. जे राष्ट्रीय संघर्ष समितीचे त्या ठिकाणी लीडर्स आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांना मदत हवी असल्यास त्यांनी राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव किंवा अध्यक्ष यांच्याशी संपर्क त्यांना साधता येईल आणि त्याप्रमाणे मार्ग निवडता येईल. अर्थात राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव श्री वीरेंद्र सिंग राजावत सध्या दिल्लीला आहेत आणि ते सोमवार मंगळवारपर्यंत त्या ठिकाणी आहेत. त्यांना मी या संबंधात कल्पना दिलेली आहे आणि ते सोमवारी सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनरचे जे भिकाजी कामा प्लेसला ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या कार्यालयात जाऊन याबद्दल ते जाब विचारणार आहेत आणि सोमवारी आपल्याला कळेल की काय होणार आहे ते. तेव्हा कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता किंवा वाढीव पेन्शन मिळणार नाही याबाबत असं वाढीव पेन्शन मिळणार नाही या बाबतीत कुठल्याही
संकोच असं बाळगू नये. सध्या प्रयत्न चालू आहेत. दिल्ली स्तरावरही चालू आहे आणि इतर स्तरावरही चालू आहे. अर्थात तुम्हाला दिसेल की जर तुम्ही जे रिजेक्ट झालेले प्रपोजल्स आहेत ते जर पूर्ण आपण बघितली तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पॅराग्राफ 37, 38, 39चा कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून ही बाब आपल्याला पॉझिटिव्ह आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी स्थगनादेश मिळू शकतो आणि म्हणून हायकोर्टात आणि किंवा कंझ्युमर कोर्टात जाऊन यावर स्थगनादेश ताबडतोब आणणे हे गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने सांगायचे होते. म्हणून हा व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.